होळी उत्सव म्हटला की कोळीवाड्यातला उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येतो। मुंबईतील वर्सोवा कोळीवाड्यामध्ये असाच उत्साह पाहायला मिळतोय। पारंपरिक वेशभूषेसह पारंपरिक नृत्य सादर करत होळीचा उत्सव आनंदात साजरा करताना वर्सोव्यामध्ये कोळी बांधव पाहायला मिळतात। वर्सोवा कोळीवाड्यामध्ये होळीचा उत्साह पाहायला मिळतोय। पारंपरिक पद्धतीने इथे होळीचा उत्साह केला जातोय आणि पारंपरिक वेशभूषा इथल्या कोळी बांधवांनी परिधान केलेली आहे। पारंपरिक वेशभूषा करून कोळी बांधवांनी या होळी उत्सवामध्ये सहभाग दर्शवलेला आहे आणि मोठ्या संख्येने इथे कोळी बांधव उपस्थित आहेत। वर्सोव्यातल्या कोळीवाड्यामध्ये हा होळीचा उत्साह साजरा केला जातो। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्या सोबत थेट कोळीवाड्यामधून जोडले गेलेले आहेत। कुणाल, माझा आवाज पोहोचत असेल तुमच्यापर्यंत? तुम्ही वर्सोवामधल्या कोळीवाड्यामध्ये आहात, कसा उत्साह त्या ठिकाणचा पाहायला मिळतोय? जान्हवी, एकंदरीत पाहायचं झालं तर होळी उत्सव म्हटला तर कोळीवाड्यातला एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो आणि मी सध्या वर्सोवा कोळीवाड्यामध्ये आहे आणि आपण पाहतोय वाजत गाजत जी होळीचा उत्साह आहे, म्हणजे पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कोळी बांधव जे आहेत ते आपला होळी उत्सव साजरा करताना पाहायला मिळत आहेत। आणि एकंदरीत पाहायचं झालं तर ज्या कोळी भगिनी आहेत त्या देखील पारंपरिक वेशभूषेमध्ये, म्हणजे जो कोळी पेहराव आहे तो कोळी पेहराव केलेल्या ह्या लहान मुली आपल्याला पाहायला मिळत आहेत। या सगळ्याच जणी या गावातून फेरफटका मारून मग या होलिका मातेचं दहन जे आहे ते हे कोळी बांधव करत असतात। आपण पाहतोय या ठिकाणी सगळ्याच ज्या महिला आहेत, लहान मुली आहेत त्या या ठिकाणी सजून आपल्या पारंपरिक वेशामध्ये आलेल्या आहेत आणि याच ठिकाणावरून ते आता होळी ज्या ठिकाणी साजरी केली जाते, वर्सोवा कोळीवाड्याची होळी, त्या ठिकाणी पोहोचतील। आणि आपण या मावशी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। मावशी, किती वर्षांपासूनची ही परंपरा आहे? आपण या गावामध्ये फेरफटका मारता आणि होळी कशा प्रकारे या कोळीवाड्यामध्ये साजरी होते? बोल। आमच्या आई वडिलांपासून ही परंपरा चालू आहे, याला खूप वर्ष झाली आणि होळीचा सण हा कुठल्याही गावात असा होत नसेल, हा वर्सोवा गावात होत। 3 दिवस एवढी मजा येते, म्हणजे खूपच एन्जॉय करतो सगळेजण, लहान मुलापासून ते म्हातारे माणसापर्यंत सर्वजण एन्जॉय करतात। आपण जर पाहिलं जान्हवी, यांचा हा पारंपरिक पोशाख तर आपण पाहतोच आहे कोळी बांधवांचा, त्याचसोबत पारंपरिक व्यवसाय असलेला मच्छीची टोकरी देखील त्यांच्या डोक्यावर असलेली आपल्याला पाहायला मिळते। पारंपरिक वेशभूषा आहे। खरं तर अनेक वेळा आपण वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये असतो, मात्र हाच एक सण आहे की ज्याच्यामध्ये सर्वच कोळी बांधव आपापल्या वेशभूषेमध्ये या गावामधून फेरफटका मारत असतात। हो, बरोबर आहे। ते मी जुन्या पद्धतीच्या ज्या मार्केटला विकायला जात होत्या त्या बायका, तो वेशभूषा केलेला आहे मी, आणि तो लोकांना दाखवायचा आहे की अशा पद्धतीचं मासली विकायला जात होते आणि आता सगळे ते विसरलेले आहेत, कारण जॉब्स वगैरे ते आहे। म्हणून ही आठवण देण्यासाठी मी फिश घेतलेले आहे, काती वगैरे जे याच्याने मच्छी वगैरे कापतात, आणि ती वेशभूषा मी केलेली आहे। नक्कीच अजूनही या ठिकाणी स्त्रिया आहेत, आपण पाहतोय या ठिकाणी ज्या स्त्रिया आहेत त्या वेशभूषा करून या गावातून फेरफटका मारताना आपल्याला पाहायला मिळतात। काय नेमकी आजची वेशभूषा आहे? म्हणजे आज म्हणजे कसं, जसं आपलं महाकुंभचं आता ट्रेंड चालू आहे, म्हणजे जसं ट्रेंड म्हणजे आता महाकुंभमध्ये सर्वजण तर जाऊन आलेले आहे, ते मला असं वाटलं की आज या म्हणजे आमच्या मोठा सोहळा, आम्ही वर्षापासून हा दिवसाला म्हणजे आतुरतेने वाट पाहत असतो की या फंक्शनला आपण काय वेस्टर्न करू शकतो, म्हणजे कोळी पैरावा शिवून दुसरं वेगवेगळं। कुणाल, या सगळ्या भावना आपल्यापर्यंत पोहोचणारच आहेत। तुर्तास धन्यवाद।